राज ठाकरे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर रेल्वे स्थानकात पोहोचले। याची दृश्य आपण सध्या पाहतोय। मोर्चाची तयारी ही मोर्चेस्थळी अंतिम टप्प्यात आली आहे। तर दुसरीकडे आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर ते सीएसएमटी असा स्वतः लोकलनं प्रवास करणारे आणि याचसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दादर रेल्वे स्थानकात पोहोचल्याची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। तर आता दादर ते सीएसएमटी असा राज ठाकरे लोकलनं स्वतः प्रवास करणारे, मोर्चेस्थळी स्वतः राज ठाकरे हे लोकलनं प्रवास करत जाणारे आज महाविकास आघाडी आणि त्याचबरोबर मनसे असा एकत्रित मतदार यादीतील घोळाच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढतायत, आंदोलन केलं जातंय आणि याच मोर्चास्थळी पोहोचण्यासाठी राज ठाकरे हे आता निघालेलेत। राज ठाकरे यांनी मोर्चापूर्वी हॉटेलमध्ये विश्रांती घेतली आणि त्यानंतर आता दादर रेल्वे स्थानकात तर राज ठाकरे हे दादर रेल्वे स्थानकात पोहोचल्याची ही थेट दृश्य सध्या आपण पाहतोय। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचा प्रतिनिधी पूजा उसगरे यांच्याकडून। पूजा, राज ठाकरे दादर रेल्वे स्थानकात पोहोचले, काय अधिक अपडेट? राज ठाकरे आता दादर रेल्वे स्टेशन मध्ये पोहोचलेले आहेत आणि ते लोकलनं मोर्चाच्या ठिकाणी जाणार आहेत। मुंबईमध्ये आज महाविकास आघाडी आणि मनसेचा एकत्र मोर्चा आहे, सत्याचा मोर्चा असं याला नाव देण्यात आलंय। राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांची यावेळी भाषणं होणार आहेत। मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय आणि या विरोधातच हा मोर्चा काढला जातोय आणि याच्यामध्ये निवडणूक आयोगाला जाब विचारला जाणार आहे। आणि यावेळी अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे देखील या मोर्चामध्ये उपस्थित असणार आहेत। निश्चित पूजा, मात्र राज ठाकरे आता यापुढे त्यांचा मोर्चा हा 1 वाजता सुरू होणार आहे आणि राज ठाकरे आता 10:30 वाजेच्या दरम्यान हे दादर रेल्वे स्थानकात पोहोचले। या पुढचं त्यांचं नियोजन कसं असेल? मोर्चाला 1 वाजता सुरुवात होईल। फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयावरती हा मोर्चा असणार आहे, परंतु रस्त्यामध्ये ट्रॅफिक टाळण्यासाठी ते लोकलनं जात आहेत आणि गेल्यानंतर ते एका हॉटेलमध्ये थांबणार आहेत, तिथे विश्रांती घेऊन मग पुढे ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहे अशी माहिती मिळते। पूजा, मात्र ज्या पद्धतीने आपण हे दृश्य सध्या पाहतोय, राज ठाकरे हे स्वतः लोकलनं प्रवास करणारे, त्यामुळे लोकलचे जे नियमित प्रवास करणारे प्रवासी आहेत त्यांच्या प्रवासावरती किंवा गर्दी होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून कशी तयारी करण्यात आली आहे? 10:30ची वेळ जवळजवळ आणि बरेचसे जे कर्मचारी आहेत, मुंबईकर आहेत, ते कामाला जायला निघालेले आहेत आणि दादर जे स्टेशन आहे ते नेहमी गर्दीने भरलेले असतं, सकाळ असो, संध्याकाळ असो किंवा दुपार असो, आणि यामुळे सर्वसामान्य जे प्रवासी आहेत तर त्यांची नक्कीच गोची होणार आहे, त्यांना ह्या गर्दीचा सामना करावा लागणार आहे, कारण की राज ठाकरे तिथे पोहोचतायत आणि मोठा पोलीस बंदोबस्त आहेच, पण गर्दीचा सामना सर्वसामान्यांना ह्याचा त्रास सुद्धा होणार आहे। अंकिता, निश्चित पूजा, मात्र आता ज्या पद्धतीने आपण पाहतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः लोकलनं प्रवास करतायत, त्यांच्यासोबत इतर कुठले नेते या ठिकाणी उपस्थित आहेत? राज ठाकरेंसोबत इतर जे मनसेचे नेते आहेत ते ह्यावेळी जात आहेत आणि आता थोड्याच वेळामध्ये ते लोकलमध्ये बसतील आणि रवाना होतील। मोर्चाच्या स्थळी ते पोहोचतील, त्याआधी ते एका हॉटेलमध्ये विश्रांती घेणार आहेत आणि त्यानंतर ते मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। अंकिता, निश्चित धन्यवाद पूजा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आपण ही दृश्य सध्या पाहतोय, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घरातून आता दादर रेल्वे स्थानकावर पोहोचलेले। खरं तर दादर रेल्वे स्थानक हे मुंबईचं अतिशय महत्त्वाचं रेल्वे स्थानक आहे, ज्या ठिकाणी मोठी गर्दी असते, त्या गर्दीतून वाट काढणं हे खरं तर रेल्वे प्रशासनासमोर मोठं आव्हान ठरणार आहे, कारण आता ही कर्मचाऱ्यांची ऑफिसला जाण्याची वेळ असते आणि 10 ते 11, 12च्या दरम्यान दादर रेल्वे स्थानकात नियमित गर्दीपेक्षा जास्त गर्दी असते आणि याच वेळी राज ठाकरेंनी मोर्चास्थळी जाण्यासाठी दादर रेल्वे स्थानकाची निवड केली आणि त्यामुळे रेल्वे प्रशासन आता कशा पद्धतीने ही गर्दी नियंत्रित करते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं